जिल्हा अध्यक्ष पदावर किंवा सभापती पदावर कोल्हापूर जिल्ह्याच्या जाऊन विराजमान व्हावे म्हणून मी माझ्या सासऱ्याच्या पोरीला 1985 साली निवडणुकीला उभा केलं होतं जिल्हा परिषदेच्या, आणि त्यावेळेला ती कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये बिनविरोध निवडून आलेली पहिली महिला सभासद होती. माझी अपेक्षा होती, मी विलासराव देशमुखांना आणि पवार साहेबांनाही सांगितलेलं होतं, एक महिला अध्यक्ष करा की कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेची. तुम्ही रिझर्वेशन दिलं त्यावेळेला 50% नव्हतं, 35%च होतं. रिझर्वेशन दिलं हे बरोबर आहे, पण शाहू फुले आंबेडकरांचं नाव सांगण्याची लायकी प्राप्त व्हायची असेल आपल्या पिढीला, तर निसर्गानं किंवा निसर्ग नावाच्या परमेश्वरानं स्त्री आणि पुरुषांच्या दोघांच्या मध्ये ती समानता ठेवलेली आहे. 50% महिला आणि 50% पुरुष ही समानता जी निसर्ग नावाच्या परमेश्वरानं दिलेली आहे, तो हक्क, जन्मसिद्ध हक्क महिला भगिनींना का देत नाही आपण? सन्मानाचा हक्क, समान पातळीवरचा हक्क, समान संख्येचा हक्क दिला गेला पाहिजे. बारामतीच्या काटेवाडीमध्ये जन्माला आलेल्या शारदा पुत्राला ही संकल्पना पटली आणि त्यांनी, त्याचं आजोळ हे जिथंच आहे, कोल्हापूर हे आजोळ आहे बरं का शरद पवार साहेबांचं. आणि इथं जन्माला आलेल्या गगनबावड्यात, इथं जन्माला पन्हाळगडच्या पायथ्याशी जन्माला आलेल्या एका सुकन्येच्या पोटी त्यांचा जन्म झालाय, जी महाराष्ट्रामध्ये लोकल बोर्डाच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा उभारली आणि महाराष्ट्रातली पहिली लोकल बोर्डाची सदस्य झाली. त्या शारदाताई पवार ज्या वेळा लोकल बोर्डाच्या सिंहासनावर बसलेल्या होत्या, त्यावेळेला 50% आरक्षण देणारा हा महापुरुष आमच्या पिढीतला पोटात होता 1940 साली.